सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। 3 महिन्यापूर्वी कुरुंदवाड नगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली आणि या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक नेत्यांनी, विरोधकाच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले, कुरुंदवाड शहर एक स्वच्छ शहर आणि सर्व सोयींनी युक्त शहर आपण करू। परंतु नगरपालिकेच्या इलेक्शन 3 महिने होऊन गेली, सत्ता स्थापन झाली, विरोधक स्थापन झाले, विरोधी आघाडी स्थापन झाली नगरपालिकेत, परंतु कुरुंदवाड शहरामध्ये नागरिक येत असतात आणि त्यावेळेस बरोबर कुरुंदवाड शहराच्या एंट्रीलाच सुरुवातीलाच स्वागत कमान आहे आणि त्या स्वागत कमानीच्या समोरच भला मोठा खड्डा पडला आहे। बारीक दगड सुद्धा त्या ठिकाणी आहे, छोटे मोठे खड्डे आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या नागरिकांची कुरुंदवाड शहरामध्ये अत्यंत गैरसोय वेगळ्या प्रमाणात होत आहे। खड्ड्यातून त्यांना प्रवास करावा लागत आहे। अशा स्थितीत कुरुंदवाड नगरपालिका प्रशासन गप्प आहे, सत्ताधारी गप्प आहेत। खरं तर आता यात्रेचं सुरुवात होत आहे आणि या यात्राच्या सुरुवातीला भाविकांना त्या खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे आणि स्वागत कमानीमधून आत कुरुंदवाड शहरामध्ये एंट्री करावं लागत आहे। अशातच कुरुंदवाडमध्ये येणाऱ्या भाविकांचे स्वागत खड्ड्याने होत आहे का? खड्डा त्वरित मुजवून घ्यावा व होणारे अपघात टाळावे अशी मागणी आता कुरुंदवाड शहरामधून जोरदार होताना आपणाला दिसत आहे।